चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगातून प्रगतीची नवी दिशा मिळते आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित रेशीम इनपुट सेवा केंद्राचं उद्घाटन चंदगड इथं पार पडलं। जिल्ह्यातील रेशीम उत्पादनाला गती देण्यासाठी प्रशासनानं ठाम निर्धार व्यक्त केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग नव्या आशेचा किरण ठरतोय। रेशीम आणि बांबू उत्पादनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय। कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित रेशीम इनपुट सेवा केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। चंदगडसह आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांची रेशीम आणि काजू उत्पादनात मोठी प्रगती व्हावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य दिलं जातंय। रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं आश्वासन आमदार शिवाजी पाटील यांनी दिले। जिल्हाधिकारी येडगे यांनी माहिती दिली की जिल्ह्यातील 841 रेशीम उत्पादनापैकी तब्बल 602 शेतकरी हे केवळ चंदगड, आजरा आणि गडिंग्लज भागातील आहेत। गडिंग्लजमध्ये राज्य शासनाचं एकमेव अंडीपूज निर्मिती केंद्र कार्यरत असून तिथं रेशीम उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे। रेशीम कोष खरेदी, धागा निर्मिती आणि उत्पादन वाढीसाठी पुढील काळात कंपनीमार्फत आणि जिल्हा प्रशासनामार्फत विशेष योजना राबवण्यात येणार आहेत। राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार एडी जाधव यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक रेशीम शेती, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाच्या संधीचा लाभ घ्यावा असं सांगितलं। नाबार्डचे आशुतोष जाधव यांनी पुण्यातील महा FPCच्या सहकार्यानं कंपनीच्या व्यवस्थापन क्षमता वाढवण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं। येत्या काळात ही कंपनी देशात अग्रगण्य रेशीम उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जावी असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कंपनीचे अध्यक्ष भाऊक कालखामगार आणि शेतकरी विशाल हजेरी यांनी रेशीम उत्पादनातून साध्य केलेल्या प्रगतीबाबत अनुभव सांगितले।